नमस्कार, मी शिवानी तुमचं स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज आहे महाशिवरात्री आणि मी गेले महादेवाचं दर्शन घ्यायला चक्रेश्वर वाडीला. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि अंधार पडत आलाय, त्यामुळे आकाश कसं विविध रंगांनी भरून आले. आता मी पोहोचले आहे चक्रेश्वरवाडी या गावामध्ये. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते, कारण येथे आहे पुरातन असं पांडवकालीन चक्रेश्वर महादेव मंदिर. मंदिराच्या समोर भव्य अशी दीपमाळ आहे. अशी आख्यायिका आहे की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे, त्यामुळे या मंदिराला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच हे एक जागृत देवस्थान सुद्धा आहे. मी मंदिरात गेले. मंदिर भक्तांनी अक्षरशः गजबजून गेलं होतं. खूप गर्दी असल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेरील मंडपात लोकांना दर्शन चांगल्या प्रकारे घेता यावं म्हणून स्क्रीन बसवण्यात आली होती. मी तिथूनच देवाला नमस्कार केला व पालखीचं सुद्धा दर्शन घेतलं. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती, त्यामुळे मंदिर आणखीनच उजळून निघालं होतं. इथून पायथ्याशी असणाऱ्या गावातील लुकलुकणारे दिवे खूप छान दिसत होते. माझं गाव सुद्धा या चक्रेश्वराच्या पायथ्याशीच आहे. देवदर्शन घेऊन मी गेले यात्रेत फिरायला. येथे खाऊचे स्टॉल खूप होते. मी घेतली माझी आवडती पाणीपुरी. तिथून मी आले या दाबेलीच्या स्टॉलवर. इथे तर हा दाबेलीवाला जाळ आणि दूर संगटच काढत होता. लहान मुलांच्यासाठी तर खेळण्याचे बरेच पर्याय होते. त्यात ही छोट्या भीमची रेल्वे खूप छान दिसत होती. आकाश पाळणा सुद्धा होता. मी यात्रेत खूप फिरले व घरी परत चालले. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.